फकीरा कादंबरी भाग 11। एका उंच कड्यानं आपली मुंडी ढगात घातली होती. मंद गतीनं तरंगणारे प्रचंड ढग त्या कठीण सह्याद्रीच्या मस्तकावर आदळून दिशा बदलून घेत होते. उंच डोंगरातील रानटी वारे बेबंद पळत होते. त्यांच्या धसमुसळेपणानं घनदाट वनश्री नम्र होऊन त्यांना वाट देत होती. जे वृक्ष ताठ राहण्याचा प्रयत्न करत होते त्यांना वारा सहस्त्रकरांनी वाकवीत पुढे रेटीत होता. करवंदी, बोरी, बाभळी, पिंपरण, जांभूळ, सागवान, पांगिरा या वृक्षांची वाऱ्यानं दानादान होत होती. पालापाचोळा त्याच्या पुढे लोटांगण घेत होता. ऐन गिरीकंदरात एका दाट झाडीत फकीराचा तळ पडला होता. 8 कारवानी घोडी करवंदीच्या जाळीखाली पाग करून बांधली होती. 8 कारवानी घोडी करवंदीच्या जाळीखाली पाक करून बांधली होती आणि त्याचा तो गबऱ्या पाठीवरचं जीन तसंच घेऊन उभा होता. एका कठीण प्रसंगात आपण आहोत याची जणू त्यालाही जाणीव होती. सर्वत्र गंभीर वातावरण दाटलं होतं. फकीराची माणसं डोंगराच्या कपारीत सर्व नाक्याच्या वाटा दाबून बसली होती. हत्यारबंद माणसांनी पंतीच्या विशाल जाळ्या उग्र भासत होत्या. त्यांना छावणीचं स्वरूप आलं होतं. चिंचणीकर पिरा, साजूरकर निळू, साधू, मुरारी, बहिरू, सावळा, तायनू महार, बहिरोजी महार, घमांडी अशी एकाआगळी एक दिलदार आणि बेडर माणसं तिथं वावरत होती. आज 1 महिन्यात दूरदूरचे मांग येऊन फकीराला मिळाले होते. हजेरी देऊन जगण्यापेक्षा लढून मरण्याचा त्यांनी हिया केला होता. आलेल्या लोकांना निरनिराळी कामं वाटून देऊन फकीरानं सर्व तयारी केली होती. एका महिन्यात फकीरानं सह्याद्रीच्या खांद्यावरून कित्येक मैल दौड मारली होती आणि कैक शिरजोरांना धूळ चारली होती. जे त्या भागात बळी होऊन बसले होते त्यांना त्यानं जमीनदोस्त केलं होतं. त्याचं नाव ऐकून कैकांना कापरं भरत होतं. फकीराचा तो दरारा ऐकूनच रावसाहेब पाटील आपले शेवटचे दिवस जपून ठेवण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु फकीरानं ज्या दिवशी घर सोडलं त्या दिवसाची त्याला सारखी आठवण होत होती. त्या दिवशी राधानं अगतिक होऊन स्वतःच तोंड बडवून घेतलं होतं. सरूनं हुंदका कंठात दाबून ठेवला होता. माथारी राहीबाई ऊर बडवीत होती. दौलतीनं आसू ढाळीत गबऱ्यावर खोगीर घातलं होतं. त्या स्थितीत त्या 4 जीवांना सोडून साधू आणि फकीरा हे परागंदा झाले होते. आता त्यांची भेट कशी होणार, कधी होणार? एकाएकी आलेला प्रसंग हा सर्वांनाच दाहक वाटल्यानं सर्वच दुःखी झाले होते. करते म्हणून पुढे आलेले दोघही मुलं फकीरा व साधू फरारी होत आहेत. ते परत कधी येणार? का सरकार, पाटील, निखोत त्या दोघांना ठार करणार? या अनाशा कैक इंगळ्या राधा, दौलती, राही यांच्या काळजाला डसत होत्या. फक्त दौलतीच नव्हे तर मांगांच्या वस्तीतील प्रत्येक घर त्या रात्री रडलं. कारण घरटी एक माणूस तरी त्या दिवशी बाहेर पडून फरारी झालं होतं. भर मध्यान्ह रात्री जेव्हा ती सारी जण घर सोडून निघाली तेव्हा सर्व लहान थोरांनी दारात येऊन त्यांना निरोप दिला होता. त्यांचे ते कृश हात, दुष्काळानं जर्जर केलेले देह फकीराच्या सारखे नजरेसमोर येत होते. गेल्या काही दिवसांच्या अनुभवानं तो पार बदलून गेला होता. एका जाळीत निवांत पडून त्या प्रसंगाची तो आठवण काढीत होता. आज 8 दिवस झालं त्याला घराकडनं काहीच बातमी कळली नव्हती. सरू त्याच्या डोळ्यापुढं सारखी येत होती. आई भिंतीला टेकून तळमळत असेल, आबा घोर करीत असेल, थोरली आई चडफडत असेल. आपलं घर, आपलं अंगण,
मांडव, गाव त्याला अंतरलं. आता किती दिवस असे जाणार याचा विचार करीत तो पडला होता. रात्र सामसूम झाली होती. डोंगरातील जग केव्हाच निश्चित झालं होतं. चराचर अंधारात विलीन होऊन कितीतरी वेळ झाला होता. अतिविशाल सह्याद्री, पण तोही थंड भासत होता. मध्येच कुठेतरी एखादं पाखरू नाजूक आवाज काढून भरकन जात होतं. एखादं डुक्कर हुंकार देऊन रात्रीचं पोट फाडीत होतं आणि त्या प्रसिद्ध डुक्कर मुसंडीनं लपलेली खोकडं जीव मुठीत घेऊन पळत होती. सशांच्या उरात धडकी भरत होती. बेलाग उंच गांजणीत तरसांची धडपड सुरू होती. घमांडी दिवस बुडताना घराकडे गेला होता. तो घरची खुशाली ऐकून व आपली लोकांना देऊन येणार होता म्हणून सर्वजण उत्सुक होऊन घमांडीची वाट पाहत होते. फकीराई मधून मधून चाऊल घेत होता. शेजारच्या जाळीत पिरा आणि घोंचीकर बळीबा हे दोघे निजले होते. ते दोघेही घोरत होते. त्यांच्या त्या प्रचंड घोरण्यानं कुणाचं चित्त स्थिर राहत नव्हतं. त्यांची ती घरघर ऐकून एक मोठं रानडुक्कर त्या जाळीच्या रोखानं बावरून कान टवकारून हळूहळू जवळ येऊ लागलं होतं. पण डुकराची त्या दोघांवर होणारी ती चढाई कुणालाही कळत नव्हती. कारण जो तो आपल्याच विवंचनेत होता. त्यांना झोप येत नव्हती आणि विचार त्यांना सोडित नव्हते. आपलं काय होणार या विचारांवर, बायका पोरांचं काय होणार या विचारानं मात केली होती. एका जाळीखाली अंधारात सावळा अंगावर घोंगडं घेऊन बसला होता. त्यानं सडकून गांजा ओढला होता आणि त्याला तार चढली होती. त्या तारेत तो बोलत होता. नितायनू पडल्या पडल्या ऐकत होता. तो घोंगड्यांची खोळ खालवर घालून पोटाशी आपली प्रचंड कुऱ्हाड घेऊन सावळ्याच्या बोलण्याला हुंकार देत होता. आपल्या प्रत्येक शब्दाला तायनूनं हुंकार दिला पाहिजे असा सावळाचा आग्रह होता. हुंकार देण्याला किंचित खंड पडताच तो तायनूला डिवचून जागा करीत होता. नाहीतर मोठ्यानं म्हणत होता, जागा हायसा का? हाय की, बोला तुम्ही. तायनू अंगावर घोंगडं घेऊन त्याला म्हणत होता आणि मग सावळा समाधान व्यक्त करीत बोलत होता. हे गोरे लोक मारुतीचे अवलाद आहे. जेव्हा मारुतीनं रावणाची लंका जाळून भुसकाट केलं तेव्हा रामानं मारुतीला आशीर्वाद दिला आणि सांगितलं, मोर तू राजा होशील. मनुष्यान बघा हे राज आलं या. पर हिच्या फन हे राम वंशाचं राज आमासनी महागात पडलं. आमासनी 3 वेळा हजरीच लावून बसलं. थांबा. तोंडावरचं घोंगडं बाजूला सारीत तायनू म्हणाला, राम देव होता. त्याच्या भक्तांचं हे जर राज आहे तर मग तुम्ही कोण आणि तुमचं त्याचं वैर का? बोला. अव तेच तर उमजना. सावळा खजील होऊन म्हणाला, आम्ही गरीब माणसं, आम्हासनीच हे असं का? आणि ऐका, तायनू म्हणाला, जर मारुतीच्या वंशाचं गोर आहे ती तर त्यासनी शेपूट काव नाही काय की बा. अंधारात सावळानं ओठ उरफाटे केले आणि तो स्तब्ध झाला. पण पुन्हा थोडा विचार करून हळू स्वरात म्हणाला, मला वाटतं साहेब लोकांसनी शेपटी असतील, पर इजारीतून ती आपल्याला दिसत नसतील. ऐकून तायनूला हसू आलं आणि मग ते मोठ्यानं हसू लागले. त्यांच्या त्या प्रचंड हास्यानं ती कपार जागी झाली. जणू तो सह्याद्रीच खदखदून हसत असल्याचा भास झाला. दाजी, पलीकडच्या जाळीतून फकीराचा आवाज आला. सावळानं हसू आवरून तिकडे निरखून पाहताच पुन्हा सर्व काही शांत झालं. येऊ का? सावळा उद्गारला. घमंडी आला नाही? हो, नाही आला. सावळा उत्तरला. का आला नाही अजून? कुणाला ठाव? का वाट चुकला? कुणाला ठाव? येधूळ लोक यावं त्यो. हो, पण अडकला कुठं कुणाला ठाव? रात उलटली. फकीराच्या सुरात कंप निर्माण झाला. आकाशात पाहत सावळा म्हणाला, अजून बाजलं मावळलं नाही. नि चोर त्या बाजल्यापाशी गेलेलं नाही ती.
येईल तो आता, निजा तुम्ही. मला वाटतं घमंडी वाट चुकला, फकीरा म्हणाला. मग काय करू म्हणता, सावळानं विचारलं. आणि फकीरा म्हणाला, वाईचं चुचकारून बघा. सावळा जाळी बाहेर आला आणि एका कड्यावर उभा राहून खाली तळवटाकडे पाहत त्यानं मोराप्रमाणे विचित्र आवाज काढला. तो त्याचा आवाज दूर गेला. सर्वजण कानोसा घेऊ लागले. उशिरानं खालून प्रतिध्वनी आला आणि सावळानं आनंदानं उडी मारली. घमा आला. त्याबरोबर बळीबाच्या जाळीजवळ आलेलं डुक्कर भेदरून धडपडत कपारी खाली धावलं. थोड्या वेळानं घमांडी वर आला. त्याच्याबरोबर बेडसगावचा भिवा मांग होता. त्याला पाहून फकीराला किंचित आनंदच झाला. हा भिवा शरीरानं भलताच मजबूत होता. शिवाय तो सावळाचा पाहुणा होता. दगा होण्याचा मुळीच संभव नव्हता. आणि आता फकीरालाही एक एक माणूस हवाच होता. बेडसगावकराला पाहून सर्वांना आनंद झाला. घमांडीनं घराकडची खुशालीनी एक हिम्मतवान माणूस आणला याबद्दल सर्वांनी त्याची पाठ थोपटली. मग त्यानं प्रत्येकाच्या घरची खुशाली निरोप सांगितले आणि तो म्हणाला, 8 दिवस झाले शिगावकर खोत गावात आलाय. रोज रातचं पाटील मागवाड्यात येऊन घरात शिरून झडती घेतोय. बायका पोरासने शिव्या देतोय. नि कालच सातारचा दांडगा साहेब येऊन शान गेला. फकीरा दाजीला धरून देणाऱ्याला इनाम असं म्हणत होता. तवा दौलू आबानं नि राधा आईनं सांगितलंय की तुम्ही जपून असा. शिगावचा गुणरामोशी येणार आहे. त्याला डोंगर चढू देऊ नका, खंडू ओरडला. खोत त्या गण्याला फिटवून इकडं पाठवील नि दगा होईल. नायकाचं खरं आहे, फकीरा म्हणाला. आता कुणावरच सरळ विश्वास टाकू नका. माणूस न माणूस पारखून घ्या, नाहीतर आपण सारी एका दमात मरू. मग तो घमंडीकडे वळून म्हणाला, बरं आबानं आणि काय सांगितलं? आबानं? घमंडी म्हणाला, गण्याला हजेरी लागली आहे. तवा तो आबाकडे येऊन म्हणत होता की मला फकीराकडे घालवा. ताईनू गप्प ऐकत होता. तो मध्येच म्हणाला, खोटं. आता अशी कैकाला हजेरी लावून सरकार ती माणसं इकडं सोडील आणि इथं येऊन दगा. म्हणून आपण वाईचं सावध असूया, मुरा म्हणाला. त्यावेळी दगा होणार या कल्पनेनं सर्वांची मनं पोळली. आपले वैरी स्वस्थ नसून आपल्या जीवावर उठले आहेत. सर्व बाजूंनी त्यावर हल्ला करण्याची तरतूद करीत आहेत याची सर्वांना जाणीव झाली. परंतु बेडसगावकरासारखा एक जबरा माणूस आपल्या बंडात स्वतः येऊन सामील झाल्यानं त्यांना परम समाधान झालं होतं. भिवानं फकीराची ती उग्र मूर्ती जेव्हा पाहिली तेव्हा तो चकित झाला. एका प्रबळ सत्तेविरुद्ध बंड करणारा हा आपल्याच जातीतला माणूस पाहून फकीरा त्याला दैवताप्रमाणे भासला आणि तोही जीवावर उदार झाला. भिवाला पाहून तायनूला सर्वांपेक्षा अधिक आनंद झाला. भिवाच्या दाट करड्या मिशा सरळ पुढे झेपावत होत्या आणि त्यांचा रुंद जबडा झाकला जात होता. त्याचे टपोरे डोळे भलतेच रागीट दिसत. त्यावरच्या करड्या भुवयांनी त्याच्या चेहऱ्यावर तापटपणाचा भाव सारखा दिसे आणि तायनूला तसलाच माणूस आवडत असे. डोंगरी लाकडांचा जाळ मंद जळत होता. सावळा, तायनू व भिवा त्या जाळाभोवती बसून शेकत होते. भिवा चिलमीत निखारा कोंबून मिशा आजूबाजूला सारून झुरके मारित होता. मध्यान्ह रात्र उलटली होती. वाऱ्याला जाग आली होती आणि तो कपारीनं बेभान पळत होता. घमंडी आल्यामुळं आणि घराकडची खबर समजल्यानं सर्वांच्या उरावरचं दडपण हलकं झालं होतं. ते जाळीत घोरत होते. गबऱ्या नाचत होता आणि त्याच्या शेजारच्या जाळीत फकीरा जागाच होता. त्याला झोप येत नव्हती. कितीतरी उशीर पडून तो कंटाळला आणि चटकन जाळी बाहेर आला. वाऱ्याच्या झोतानं त्याला बरं वाटलं. तो मग शांतपणे जाळाजवळ गेला. त्याला पाहताच भिवानं म्हटलं, या की बसा. बोला, कसं काय चाललंय तुमच्या खोऱ्यात? फकीरा जाळाजवळ बसत बोलला आणि भिवा म्हणाला, बेडसगावात सरकारी खजिना आहे. तवा सारं गाव अंमलदारांनी उठवून काढलंय. त्यात आम्हा गरीबावरही हजेरी.
डोसका हलवाय फुरसत नाही. खजिना? फकीरा गंभीर होऊन म्हणाला. खजिना तिथं कसा? त्या भागातला सारा वसूल आधी बेडसगावला येऊन मग पुढं कोल्हापूरला रवाना होत असतो, भिवानं सांगितलं. आणि फकीरा डोळे अंकुचित करीत म्हणाला. खजिन्यावर किती लोकांचा पहारा असतो? पहारा कशाचा? भिवा म्हणाला. इनमिन 4 मुंडकी कवा तरी येऊन जात्यात आणि एक बामण हाय, तो एकटाच त्याची राखण करीत असतो. म्हणजे खजिना कोण फोडील असं सरकारला वाटत नाही? फकीरानं आश्चर्य व्यक्त केलं. कोण फोडणार? भिवा म्हणाला. या सरकारला कोणाचं भ्या वाटत नाही. म्हणून तर तो खजिना बामणाच्या वाड्यात ठेवलाय. रक्कम तुंबली की मग ती कोल्हापूरला जाती. त्यावेळी मात्र 7-8 माणसं बंदुका घेऊन शानी येतात. खजिन्यात किती रक्कम असती? फकीरानं प्रश्न केला. किती असती कोण जाणं? भिवा उद्गारला आणि फकीराच्या डोकीत तो खजिना खळखळू लागला. तो चटकन उठून आपल्या जाळीत आला आणि त्यानं हाक मारली. मुरा, बळी, साधू हे तिघे धडपडून उठले आणि धावले. त्यांना जवळ येऊन फकीरा म्हणाला, बेडसगावात इंग्रजांचा खजिना तुंबलाय. असं म्हणून त्यानं पूर्वेकडे नजर टाकली. लाल होत होतं. अनंत रंगाचा सडा सांडला होता. मखमली गालिच्याच्या पायघड्या तुडवीत नवा रवी भूतलावावर पदार्पण करीत होता. त्याची ती नयनरम्य शोभा पाहून फांदी फांदीवर बसलेली पाखरं आपल्या मंजूळ शब्दात एकमेकांना सांगत होती. शेष वेचिता 18 घटका, पूर्व दिशेने शाळले मुखा, कुंकुम रेखिले त्या तिलका, अरुणोदय बोलीचे. मग काय करूया म्हणता दाजी? त्या तिघांनी प्रश्न केला आणि फकीरा बेडसगावच्या दिशेने पाहत धीर गंभीरपणे म्हणाला, चला तयारी करा, तो खजिना मारू. वाटेत वाघ उठला असं साहेबाला वाटलं पाहिजे. लाव म्हणाव हाजरी, निकर इथं राज. मग कवाची तयारी करूया? साधू म्हणाला. लवकर चला, बेडसगावच्या त्या बामणाच्या वाड्यात ती दौलत अडकून पडली या. फकीरा आवाज चढवीत म्हणाला. तिला मोकळी करा. हो, पण आधी मला आईला, बाबाला, थोरल्या आईला एकदम भेटून येऊ दे. पर तुम्ही माणसांची जुळणी करा. 100 माणसं कडवी घ्या नि चला. हे सारं भिवानं ऐकलं होतं. तो पुढे येऊन म्हणाला, पर बामणाकडं बंदूक आहे आणि बंदुकी पुढं बळ बेकार होतं. भलताच मार हाय म्हण. बळ तोफे पुढं बी बेकार होणार नाही. फकीरा तीव्र स्वरात म्हणाला. बंदूक? असू दे बंदूक. किती गोळ्या उडविल ती? एक माणूस 10 गोळ्या खाऊया. मेलेलं मेंढरू अग्नीला भीत नाही. उद्या मरायचं ते आज मरूया, पण जरा माणसावानी नि हिमतीनं. म्हणीत एक राजा इथं झाला. त्याचं नाव मी विसरलो. तो राजा म्हणत होता, शेळी हुंशान 100 वर्ष जगण्यापरास वाघ हुंशान 1 दिवस जगावं. आणि तेच खरं आहे. वाघच होऊ नि वाघासारखं मरूया. चला जमवा माणसं नि चला. हो, पण आधी मी वाईचं घराकडे जाऊन आलो. आईला भेटून येतो. फकीरा, साधू, मुरा, बळी बोलत असतानाच पूर्वेला रवी नारायण शांतपणे वर आला. जणू तोही फकीराचं बोलणं ऐकून भारावला होता. लाल किरणांनी भूमंडळ खच्चून भरलं. सह्याद्रीवर त्या किरणांनी वर्षाव सुरू केला. वनराजी पिवळ्या किरणांनी शोभायमान केली. लहान लहान रानफुलं वाऱ्याच्या स्पर्शानं मस्तक डोलावून सूर्याला नमस्कार करू लागली. डोंगरी दुनिया जागी होऊन कार्यक्षम झाली. फकीराची माणसं आंघोळ करून आली. कोण देवाचं नाव घेत जाळीत बसले, कोण धोतर वाळवीत सूर्यनमस्कार करू लागले. मुरा, बळी, साधू बेडसगावच्या खजिन्याचा विचार करीत आपल्या तयारीला लागले. बेडसगावचा खजिना या एकाच शब्दानं त्या डोंगरात जाळीनं जाळी कुजबुजत होती. प्रत्येक जाळीत खजिनाची चर्चा चालू झाली आणि खजिना खजिना करीतच तो दिवस मावळतीला गेला. फकीरा घराकडे जाण्याची घाई करू लागला. घमंडीनं येऊन गबऱ्यावर खोगीर घातलं आणि तो म्हणाला, दाजी एकटं जाऊ नका. साहेब पाटलानं आपली माणसं पाळतीवर ठेवली ती. बरं, मी सावळू नानाला घेऊन जातो. फकीरा म्हणाला. मी सावध आहे. तुम्ही मात्र इथं जागत बसा. सावळू नाना नि तायनो आबा
यासनी म्हणाव चला. सूर्य डोंगराच्या पलीकडे हळूहळू उतरत मावळतीला गेला आणि फकीरा गबऱ्याला घेऊन डोंगर उतरत उगवतीकडे निघाला. दोघेही आपापल्या घरी निघाले होते. मात्र सूर्य एकटाच होता आणि फकीराबरोबर सावळा आणि तायनू हे काळासारखे चालत होते. डोंगरातून गावदरीला येईपर्यंत सर्वत्र सामसूम झाली होती. रानातली माणसं केव्हाच गावात गेली होती. सर्व पांदी निर्जन भासत होत्या. गावात एखादा माणूस बोलत होता ते रात्रीच्या शांत वातावरणात दूरपर्यंत ऐकू येत होतं. फकीरा, सावळा, तायनू हे पाटलाच्या पडवीत येऊन थांबले. फकीरापुढं दुसरा एक पेच पडला होता, तो म्हणजे गबऱ्याचा. गबऱ्या गावात गेला की खेकाळून सर्व गाव जागा करील. लोक गबऱ्याचा आवाज ओळखणार. सर्व संकटात सहाय्यकर्ता म्हणून जीवापेक्षाही प्रिय असणारा गबऱ्या आज फकीराला एकाएकी संकटाप्रमाणे भासू लागला. तो विचार करीत आहे. तोच सावळा म्हणाला, कशाचा विचार करताय? गबऱ्याचा. म्हणजे कसं? तायनूनं विचारलं. म्हणजे दारात गेल्या गेल्या आम्ही आल्याची वर्दी खेकाळून देणार नी. फकीरापुढं बोलणार तोच तायनू मध्येच म्हणाला, खरं आहे. आता असं करूया, तुम्ही नि सावळा निघा, मी गबऱ्याला घेऊन हात थांबतो. आणि तुम्ही घराकडे कवा जाणार? फकीरा चमकून म्हणाला, मी सावळा आल्यावर जाईन. जावा, पर सावळा तू लवकर ये, जा. फकीरा क्षणभर खिन्न झाला आणि गबऱ्याला तायनूच्या हातात देऊन अंधारात तून पुढे निघाला. सावळाही घराकडे फिरला. तेव्हा फकीरा म्हणाला, नाना, तायनू आबाला घरला जायचं आहे, लवकर ये, नित्याला जाऊन येऊ दे, पोराबाळासनी भेटून. घरात मंद दिवा जळत होता. दौलती भाकरी खाऊन दातात काडी घालीत बसला होता. राहीबाई अंग टाकायचा विचार करीत होती. त्याचं चित्त स्थिर नव्हतं. सर्व बावरून गेली होती. आज 1 महिना होत आला होता. फकीराला तिनं पाहिलं नव्हतं. ती मनात पेटत होती, परंतु मनातील आग तिला विझवताही येत नव्हती. मनातलं दुःख दुसऱ्याला सांगून किंचित कमी होतं, पण सरूला तेही जमत नव्हतं. स्वतःला काय होत होतं ती त्या घरात कोणालाही बोलू शकतही नव्हती. म्हणून ती चरफडत होती. त्यातच अलीकडं गावात रोज नव्या भूमिका उठत होत्या. म्हणत होतं फकीराला धरण येणार आहे. सातारच्या सोजरांनी फकीराला वेढा दिलाय, तर कोण म्हणे शिगावचा खोत पाळतीवर असून तोच फकीराला पकडणार आहे. एकदा दोनदा काही माणसं दारात येऊन गेल्याचंही सरूनं पाहिलं होतं. रोज फकीराच्या बद्दल एक ना एक नवी बातमी तिच्या कानावर आदळत होती. राधा संतापली होती. ती बाहेर पाहत फुटफुटली. त्यानं आपल्या बायकोला तरी नाही का भेटून जायचं, आम्ही राहू दे. हे ऐकून दौलतीनं गपकन डोळे उघडले आणि आवाज दाबीत तो म्हणाला, कसा येणार त्यो? वैरेची माणसं वळचणीला कान लावून बसल्यात. हो खरं आहे, राई मध्येच म्हणाली. तो नाही येत तेच बरं आहे. देवा न कर त्याला इकडं येऊ देऊ. इतक्यात फकीरा गपकन घरात शिरला आणि सर्वांच्या कंठात भयंकर असा हंबरडा येऊन दाटला. राधा, सरू आणि राही यांनी शिकस्त करून आलेला हुंदका दाबला. दौलतीनं त्याला मिठी मारली. त्याच्या हातात कंप भरला होता. तलवार आईच्या हातात देऊन फकीरानं तिच्या पायावर डोकं ठेवलं. तेव्हा सरू भानच विसरली. हुशार दौलती चटकन दारात येऊन टेहळणीवर उभा राहिला. ती घडीच अशी होती की ती माणसं सर्व काही विसरली. ती काळवणलेली मनं क्षणात प्रफुल्लित झाली. मायेची फुलं नेत्रातून आपोआप गळली नि पेटती हृदय शांत झाली. पण पुन्हा साधूची आठवणही तितक्याच वेगानं पुढे आली. पहाटे तायनू दारात आला. तोही पोराबाळांना भेटून हर्षभरीत चेहऱ्यानं आला होता. त्याला घेऊन फकीरा पुन्हा निघाला. त्याच्या हातात ती तलवार दिली आणि उगीच ती लाजली. पांदीपर्यंत राधा, दौलती, सरू फकीराला घालवीत आली. काहीनं दारात उभं राहून त्याला आशीर्वाद दिला. पांदीत सावळा आणि गबऱ्या यांना पाहून पुन्हा सर्वांना आनंदाचं भरतं आलं. दौलतीनं गबऱ्याची शेंडी चाचपून त्याचा मुका घेतला व लेका सांभाळा बाबूला. आपला गाल
त्याच्या कपाळावर घाशीत तो म्हणाला. फकीरा सर्वांचा निरोप घेऊन निघाला तेव्हा राधा म्हणाली, आता वाट दिलीच पाहिजे. आमची काळजी नग करू, जीवाला जप. आता लवकरच दुसरा फकीरा आमच्या घरात येणार आहे. हो. हे ऐकून सर्व लाजून चूर झाली. फकीरानं चटकन तिच्याकडे पाहिलं, पण अंधारात तिचा लाजेनं मोहरलेला चेहरा त्याला दिसला नाही. मात्र दुप्पट बळ त्याच्या अंगात संचारलं आणि तो ताडकन गाभऱ्यावर उडी मारून बसला. पूर्वेला एका काळ्या ढगात एक लाल रेषा हळूहळू प्रखर होत होती. जणू अंधाराच्या भिंतीला तडा जाऊन त्या खिंडीतून प्रकाश पुढे येत होता. फकीरा डोंगराकडे निघाला. त्याची पाठमोरी आकृती राधा पाहत होती.